नमस्कार मित्रांनो, माझं नाव रथ. मी आणि माझी टीम आज पोचलो आहे एका पाठामध्ये. या पाठात लोक असे म्हणतात की या पाठामध्ये लोकांना भूत दिसते. गावामध्ये तर ही खळबळ उडालीच आहे, पण आज आपण त्या पाठामध्ये येऊन पाहायला आहे. येता तर सध्या इथं आपण 5-10 मिनटं पाहणार आहे आणि याची तुम्हाला स्टोरी अशी सांगतो की खूप वर्षापूर्वी या पाठामध्ये वाळूचा खूप जास्त प्रमाणात व्यापार चालत होता. खूप सारे लोक इथून वाळू नेऊन विकायचे. तेव्हा टाईमला एक अशी घटना घडली होती की एका ट्रॅक्टरच्या खाली एका मजुराचा मृत्यू झाला होता. म्हणजे तो पण अचानक झाला होता. त्या ट्रॅक्टरचा जो गेअर होता तो आपोआप निघाला होता आणि ट्रॉली रिवर्समध्ये आली होती. जशी रिवर्स आली, जो मागचा मजूर आहे त्याच्या ते डोक्यावरून चालली गेली डायरेक्ट. त्याला चान्सच मिळाला नाही पळायला. सर्व इकडे खळबळ उडाली. लोकांना सांगितलं की बा अशी गोष्ट झाली म्हणून. तेव्हा टाईमला लोकांनी जास्त सिरियस घेतली नाही ती गोष्ट. पण कालांतरानं इथं अशा गोष्टी होऊ लागल्या. एका व्यक्तीचं याच पाठामधून शेत आहे समोर जायला. एके दिवशी तो व्यक्ती या पाठातून जात होता. त्याला आधी तर पहिला असं भासलं की कोणीतरी आपल्या मागे आहे म्हणून, पण त्यानं जास्त विचार न करता समोर आपल्या रस्त्याने चालत गेला. समोर जाता जाता जिथं त्या मुलाचा मृत्यू झाला होता तिथंच त्याला तो बसलेला दिसला. तो अचानक घाबरला की इथल्या रात्री कोण आहे म्हणून नेमकं. आणि तो पूर्ण उघडा बसलेला होता. त्याच्या अंगामध्ये काहीच नव्हतं. एका हातामध्ये फावडं होतं आणि एका हातामध्ये टोपलं होतं. जसं त्या माणूस त्याच्या समोरून गेला आणि जसं त्यानं वरते करून पाहिलं आणि त्याला म्हटलं वाळू भर वाळू, तो माणूस एवढा घाबरला की त्याला पळायला सुद्धा जागा नव्हती. तो जागर स्तब्ध झाला एकदमच अचानकमध्ये. त्याला हलता पण येत नव्हतं आणि एवढा घाम फुटला की तो पूर्ण देवाचं स्मरण करायला लागला. तेव्हा टाईमला पूर्ण देवाचं नाव घेतला की वाचू म्हणून. आणि डोळे जसे त्यानं बंद केले आणि जसे उघडले समोर कोणीच नाही. तेवढाच घाबरत तो गावामध्ये गेला. पूर्ण गावाला सांगितलं अशी घटना झाली आहे म्हणून. आणि मला तिथं तो मुलगा दिसला. प्रत्येकाने कोणी मजाक घेतली, कोणी मजाक केला त्या गोष्टीच्या, कोणी सिरियस घेतलं. तर तरी एवढ्या गोष्टीवर त्याकडे काही ध्यान नाही दिलं. आणि जे वाळूची जेव्हा टाईमला चालत होती ट्रॅक्टर, तेव्हा मजुरांना अशी गोष्ट माहिती पडली की बा इथं तो दिसला, यांना ते घडलेलं आहे म्हणून. तर सर्वांमध्ये ती गोष्ट उडाली. पण मालक म्हणायचा की असं काही नसते, सगळ्या गोष्टीच्या भास आहे त्या. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं काही नसते म्हणून. आणि ते एके दिवशी रात्री तिथून याच्यामध्ये आले पाठामध्ये. आणि अचानकमध्ये त्यांचा ट्रॅक्टर आधी एका गड्ड्यामध्ये फसला. आता नॉर्मल गड्डा आहे म्हणून काही वाटणार नाही. तिथून ट्रॅक्टर निघाला. त्यांनी आणखीन समोर घेतला, इकडे तिकडे पाहिलं. तेव्हा आपल्याला काहीच वाटलं नाही. खाली उतरला. एका जणांना रेती पहिले हातामध्ये घेतली. रेती इथं चांगली आहे म्हणे, इथं आपण खोदू म्हणे, इच्छीच आपण रेती न्यायची. जसं तो खाली उतरला, हाती रेती हातामध्ये येत होती रेती. पण जसा तो टोपल्यामध्ये भरायला गेला, एकदम खाली एकदम सिमेंटसारखं कडक, म्हणजे फावडा आतमध्ये घुसतच नव्हतं तेव्हा टाईमला. एवढी खतरनाक कंडिशन झाली होती. हातामध्ये रेती येत होती पण टोपल्यामध्ये भरत जात नव्हती. सगळेजण अचंबित झाले की या रेती तर एकदम भुसभुशीत आहे, जसं हातामध्ये येत आहे पण फावड्यामध्ये का, म्हणजे याच्यामध्ये टोपल्यामध्ये का नाही भरत चालली आहे. तरी तो त्याचा एक भित्रा होता. तो म्हणे नाही आहे बरं, चला बरं इथून. आणि एक जण त्यातला असाच एक जण होता की तो म्हणे असं काही नसते म्हणे, एवढं काही घेऊ नको म्हणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणे. आणि तो तेव्हा टाईमला त्याच्याच बाजूला एक रेतीचा गंज होता एकदम पडलेला. त्याच्यावरती तो मुलगा त्याला दिसला जो भिला होता तो. आणि त्याच्या हातामध्ये एका हाती फावडा आणि एका हाती टोपलं होतं. त्याला पाहून सगळेजण, म्हणजे सर्वांची त्यांच्या इकडे नजर गेली आणि सगळे एका ठिकाणी जमा झाले ते. आणि जसं त्यानं मुंडकं वरती केलं, त्याचं पूर्ण डोकं चनलेलं होतं, ते पूर्ण डोकं फुटलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये तो म्हणत होता रेती भरा रेती. एवढी खतरनाक स्टोरी याच्यामध्ये घडलेली आहे मित्रांनो. जसं त्यांच्यासोबत ते घडलं त्यांच्यासोबत, तेव्हापासून हा नाला पूर्णपणे बंद पडलेला. इथं एकाचाही आवाजावी नाही आहे. हा पूर्ण नाला तुम्ही मागे पाहू शकता. आता सध्या रात्रीचे 10:30-11 वाजत आहेत मित्रांनो. आणि इथं आपण सध्या उभे आहोत. आता तुम्हाला इच्छे काहीतरी जिथं ते घटना झालेली आहे तिथं आपण तुम्हाला जाऊन दाखवूच. चॅनलला असेच राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला मित्रांनो, तुम्हाला ते आम्ही जागा दाखवून देतो की जिथं ते घडलेल्या गोष्टी आहेत. मित्रांनो, या पाठामध्ये आणि इथं आवाजावी काहीच नाही. तुम्हाला जाताना आम्ही दाखवू शकतो की रोड इथं कसा आहे जायला. पण
काही पाठाच्या तर खूप गोष्टी आलेल्या आहेत कानावर, पण जी इथं घडलेली गोष्ट आहे ती तर आम्ही तुम्हाला आधीच दाखवलेली आहे, सांगितलेली आहे. जाताना आम्ही तुम्हाला रोड दाखवून देऊ. या रोडनं आवाजावी काहीच नाही. गावाच्या 1 ते 1.5 किलोमीटरच्या आतमध्ये हा गावाच्या बाहेर 1.5 ते 2 किलोमीटर हा पाट आहे. आणि या पाठामध्ये रात्रीची आवाजावी काहीच नाही. इथं सध्या जनावरांचे आवाज येत आहे. भूताच्या भेवातनं तर नाही, पण जे जंगली आहेत जनावर त्यांच्यापासून धोका असू शकते. तर काही गोष्टी असतात. तर ठीक आहे, चला मित्रांनो, इथून आम्ही आता निघत आहोत. 1 घंटाहून जास्त इथं थांबलेलो होतो आम्ही, आणि आता इथून खूप दूर पैदल पण जावं लागते. तर मित्रांनो, चॅनलला असं सपोर्ट करा. असंच तुम्हाला काही नवीन नवीन आम्ही दाखवत राहू. आणि तुमच्याकडे जर काही स्टोरी असेल तर आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून आम्हाला पण तिथं येण्याचा चान्स मिळाला पाहिजे. तर चला मित्रांनो, आता इथून आम्ही व्हिजिट घेतो. मित्रांनो, आता तर चाललो आहे आम्ही, पण गडबड होत आहे. इथं रस्ता दिसत नाही आहे जायला. आमचे क्रू मेंबर पाहत आहेत. सगळेजण कन्फ्यूज आहेत की नेमका रोड गेला तरी कुठं. सगळीकडे सर्व गोलत दिसत आहे सध्या टाईमला. तर आमचे सर्व क्रू मेंबर, रस्ता तर आहे ना दादा? मित्रांनो, इथं रस्ता भोलीत व्हायचं होतं काहीतरी भासत आहे. रस्ता दिसत नाही आहे. ज्या रोडनं आम्ही आलो होतो तो रस्ता तो नाही आहे. रस्त्याला थोडासा प्रॉब्लेम येत आहे. असं मित्रांनो, आम्ही सगळं सध्या सोबत आहेत तर म्हणून काही वाटत नाही आहे. जर काही झालं तर आम्ही तुम्हाला दाखवूच याच्यामध्ये. पाहू शकता पूर्ण काठ्याचा त्या रोडनं. इथं जागाच नाही आहे. पूर्ण काठ्याचा रोडने पूर्ण जंगलच आहे. फायनली मित्रांनो, रस्ता दिसला आणि आम्ही अर्धा तास फिरल्यानंतर